नमस्कार सर्वांना नववर्ष शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार। लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे। फ्रंट पेज पूर्णतः ॲड आहे, स्किप करू शकता। नेक्स्ट नाट्यरंगीत स्किप करा। त्यानंतर आजचं महत्त्वाचं फ्रंट पेज पहा। ऑस्ट्रेलिया सिडनी येथून न्यूज म्हणजे सर्वांना माहिती आहे पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया, कारण जर तुम्ही पाहिलात आपली इंटरनॅशनल ग्रीनविच मीन टाईम त्यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा 1 तारीख येते व अगदीच पहिल्यांदा सिडनी येथीलच दृश्य येतं। म्हणजे तुम्ही लोकसत्ता 1 जानेवारी 2025 आपण वृत्तपत्र पाहिलात तर तिथं ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट केलं जातं, तीच न्यूज पहिल्यांदा येते व ॲज युज्युअल दरवर्षीप्रमाणे सिडनी येथील दृश्य पहिल्यांदा आलेले आहेत, स्किप करू शकता। पुढे चला, असंतोषाचा उद्रेक। नेक्स्ट आहे राज्यातील 6 पदरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी, 19,000 कोटींचा खर्च, नाशिक सोलापूरहून आंध्रला जोडणी। चेन्नई ते सुरत या महामार्गामधील नाशिक ते सोलापूर कॉरिडॉरला काल मंत्रिमंडळाची मंजुरी भेटलेली आहे व हा 6 पदरी कॉरिडॉर आहे। पहा, नाशिक सोलापूर कॉरिडॉर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। ओके, त्यानंतर या कॉरिडॉरमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी किंवा आतापर्यंतचा सर्वात मोठा BOT प्रकल्प आहे हा। BOT म्हणजेच काय, आता पहा, आता आपण याच्यापूर्वी PPP पाहिलेला आहे। PPP म्हणजेच काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप। यामधून जे प्रकल्प येतात उदयास त्याला आपण PPP म्हणतो व हे जे PPP प्रोजेक्ट होते ते आपण याच्यापूर्वी पण पाहिलेले आहेत। पहा, आय थिंक आपण न्यूज ॲनालिसिस याचं डिटेल लिहिता घेतलेलंच आहे, बरोबर। आता BOT मधील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे आज तागायतमधील। ओके, तर BOT म्हणजेच काय, तर बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्सफर। बिल्ट कोण करायचं, प्रायव्हेट पार्टनरनी बिल्ट करणार, त्यानंतर ऑपरेट त्यांच्याद्वारे केलं जायचं। आता 25 वर्षासाठी पाहताना हे ऑपरेट करावं लागेल। प्रायव्हेट जे मेंबर्स आहेत त्यामध्ये त्यांनी 2 वर्षामध्ये हा महामार्गाचा जो कॉरिडॉर आहे ते कंप्लीट करणार आहेत। पहा, 2 वर्षामध्ये हे महामार्गाचं कॉरिडॉर कंप्लीट झाल्यानंतर यांना काय करावं लागेल, तर यावरती 25 वर्ष त्यांना त्याला ऑपरेट करायचं आहे। ऑपरेट झाल्यानंतर 25 वर्ष झाल्यानंतर यांना कोणाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हे ट्रान्सफर करावं लागेल। तर अशा पद्धतीने आहे हे बिल्ट, त्यानंतर ऑपरेट आणि ट्रान्सपोर्ट। ओके, BOT मॉडेलमधील सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात मोठा प्रकल्प कोणता आहे असा जर प्रश्न आला परीक्षेला तर अगदीच नाशिक सोलापूर कॉरिडॉर हा यामधील आहे व याची महामार्ग कोणता आहे, बेसिकली जर तुम्ही कोणाकोणाला जोडणार आहात तर चेन्नईपासून ते सुरतपर्यंत। ओके, तर हे थोडंसं प्लीज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतात। पहा, व UPSCमध्ये तुम्ही पाहिलेले आहेत, म्हणजे पोर्ट्स देखील आलेले आहेत परीक्षेला। ओके, त्यामुळे हा प्रश्न येईल का किंवा येणार नाही असं तुम्ही राहू नकात, म्हणजे साखर झोपेमध्ये न राहिलेलं कधीही बेटर, त्यासाठी हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही। ओके, पुढे चला। पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते, पहा, NIAचे प्रमुख पदावरून त्यांना महाराष्ट्रामध्ये परत आणण्यात आलेलं आहे। ते डेप्युटेशनवरती दिल्लीमध्ये होते, ते आता वापस आलेले आहेत व त्यांना महासंचालक पद देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचं। तर प्लीज सरळ सेवा किंवा आगामी पोलीस भरतीसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात। दावोसमध्ये 20 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट। पहा, जानेवारी 19 ते 23 दरम्यान दावोस येथे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक परिषद भरेल। मग गुंतवणूक परिषदेमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे दरवर्षी आपण गुंतवणूक परिषदेमध्ये जातो, अगदी यावर्षी पण देवेंद्र फडणवीस CM महाराष्ट्र जाणार आहेत तिथे। मग पाहूयात, यावर्षी त्यांनी 20 लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष घेऊन ते जात आहेत। ओके, कशाची गुंतवणूक आहे ही, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी जात आहोत आपण। ओके, पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूक येईल का। ओके, पुढे चला। त्यानंतर पुढची बातमी, वेदनाशामक निम्युसिलाइडवरती बंदी आणण्यात आलेली आहे। म्हणजे हे जे औषध होतं त्या औषधावर आता बंदी आणण्यात आलेली आहे। आता या औषधाला तुम्ही पूर्वी पहा पेन किलर या नात्याने पण घ्यायचं किंवा तुमच्या म्हणजे जर कुठे जखम झाली व सूज जर बॉडीला आलेली असेल तर हे औषध तुम्ही पूर्वी घ्यायचं, पण आता याला 100 मिलीग्रामपेक्षा जास्त डोसमध्ये त्याला तात्काळ आराम म्हणून आपण पूर्वी जे घ्यायचो त्याला आता बंदी आणण्यात आलेली आहे। तर हा पॉईंट लक्षात ठेवा। UPSC काय करतं पहा, जे डोस आहेत किंवा जे औषध आहे नुकतंच कशा संदर्भात ते चर्चेत होतं असा प्रश्न येऊ शकतो। आता हे इलिमिनेशनसाठी तुम्हाला वापरायचं आहे नेम्युसिलाइड। ओके, आय होप हा पॉईंट पण समजला असेल। त्याच्यानंतर इंदोरमध्ये दूषित पाण्याची 7 बळी, अतिसाराचा प्रादुर्भाव, मृतांच्या संख्येबाबत परस्पर विरोधी दावे आहेत। अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही आहे, ते दावे प्रतिदावे चालू आहेत सध्याला। त्यानंतर अमरावतीत धर्मांतराचा प्रयत्न, याबद्दलची द हिंदूला लगेच बातमी आलेली आहे जी की आपल्यासाठी जास्त गरजेची नाही, त्यामुळे मी या बातमीला पण स्किप करतोय। त्यानंतर पुढची बातमी पहा, प्रलय क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी।
आता हे जे क्षेपणास्त्र आहेत याबद्दलची जी सविस्तर माहिती आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी सेंड केलेलं आहे. तर पहा, याच्यापूर्वीचं जे टेलिग्राम चॅनल होतं ते जे की मी ऑपरेट करायचं ते आता नाही आहे. तर नवीन टेलिग्राम चॅनल आहे, जे नवीन चॅनल आहे त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल व त्यावरच आधारित प्रश्न UPSC पण काढू शकते. त्यामुळे प्लीज ते थोडंसं चॅनलला पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके. व जे क्षेपणास्त्र आहेत त्याबद्दल एक आर्टिकल पण आलेलं आहे द हिंदूमध्ये, ते आपण पाहणारच आहोत. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी गरजेची दिसत नाही पहा, संपूर्ण राजकीय बातम्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट लोकसत्ता विचार, बॉलिवूड मसाला सिनेमाच्या पलीकडे, हे जे आर्टिकल्स नव्याने आलेले आहेत 2026मध्ये अशा पद्धतीचेच तुम्हाला सिनेमाबद्दलचे आर्टिकल येणार आहेत जे की आपल्यासाठी गरजेचे नाहीत. पण ज्या विद्यार्थ्यांनी सिनेमा हा हॉबी टाकलेला आहे डॅप फॉर्ममध्ये त्यांच्यासाठी हे आर्टिकल महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर त्यांनी अगदीच पहा, जेव्हा जेव्हा सिनेमाकारण हा आर्टिकल येतील त्यावेळेस तुम्ही हे स्वतःहून वाचून घेऊ शकता. यामध्ये जास्त काही आपण म्हणजे समजून सांगण्यासारखं वगैरे काही नाही आहे. तर सिनेमाचा कसा इतिहास राहिलेला आहे व कशा पद्धतीने सध्याला सिनेमे येत आहेत याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. आता धुरंधर वगैरे हे सर्व काही यामध्ये देण्यात आलेलं आहे जे की आपल्यासाठी आता सध्याला गरजेचं नाही आहे. पहा, हां, आता अगदीच UPSC प्रश्न विचारलेले आहेत सिनेमाबद्दल पण, की जे कला, त्यानंतर म्हणजे साहित्य आणि जे सिनेमा असतात हे समाजाचं दर्पण किंवा आरसा असतात असा येऊ शकतो UPSCला प्रश्न. याच्यापूर्वी पण येऊन गेलेला आहे. पण ते तुम्ही कला संस्कृती या आर्ट अँड कल्चर ज्यावेळेस शिकतो ना त्यावेळेस हे सर्व काही तुम्हाला मिळून जातं तिथं. ओके. म्हणजे स्वतःहून रिसर्च वगैरे करण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस तुम्ही आर्ट अँड कल्चरचे क्लास करणार आहात त्यावेळेस शिक्षक सर्व हे शिकवणारच आहेत तुम्हाला. ओके. त्यामुळे निश्चिंत राहा. पण आता सध्याला तुम्ही जर फक्त सिनेकारण हे आर्टिकल वाचून स्वतःला जर प्रिपेअर करत असाल तर ते योग्य मला वाटत नाही. त्यामुळे हे शक्य झालं ज्यांची हॉबी आहे त्यांनी निश्चित वाचा, पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी बिलकुल गरजेचं नाही आहे. स्किप करू शकता. पुढे चला, चतकोरावरचं सुख हा संपादकीय आहे लोकसत्ताचा. काल एक गुड न्यूज आपल्याला प्राप्त झाली. ती गुड न्यूज म्हणजेच काय, भारत हा चौथी अर्थव्यवस्था आता झालेला आहे. ओके. जून महिन्यामध्ये फक्त आपल्याला एक एस्टिमेटेड आकडेवारी मिळाली होती, त्यामुळे आपण म्हणत होतो की आपण जपानला मागे सध्याला टाकलेलं आहे, अशा पद्धतीने एस्टिमेटेडवरती बोलत होतो आपण. पण काल जी आकडेवारी साध्य झाली त्यानुसार आता पहा की जपानला आपण डायरेक्टली मागे टाकलेलं आहे व ही आपल्यासाठी एक गुड न्यूज होती. ओके. व आता पहिल्या 4 अर्थव्यवस्था जर म्हटलात तुम्ही UPSCला किंवा MPSCला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, पहिली अर्थव्यवस्था आहे USA, अगदीच पहा. त्यानंतर नेक्स्ट आहे चायना. ओके. त्याच्यानंतर पहा थर्ड आहे जर्मनी. ओके. इथं जास्त गफलत होऊ शकते. पहा, जर्मनी आपल्याला नाही वाटेल परंतु ती जर्मनी आहे. तिसरी अर्थव्यवस्था आहे जगामध्ये आणि चौथी अर्थव्यवस्था आहे अगदीच आपण इंडिया. ओके. ही आपल्यासाठी गुड न्यूज आहे. व 5वी अर्थव्यवस्था आहे जापान, ज्यांना आपण आत्ताच मागे टाकले. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की ब्रिटन वगैरे कुठे आहे, तर ब्रिटन या यादीमध्ये नाही आहे. तर प्लीज हे एवढे 5 अर्थव्यवस्था तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. व ही जी अर्थव्यवस्था आहे ती कशाच्या बेसिसवर आहे, तर ग्रोथ. ओके. ग्रोथच्या बेसिसवर ही अर्थव्यवस्था आहे. आता अगदीच जर तुम्ही पाहिलात डेव्हलपमेंटच्या बेसिसवर, मग आता अगदी ग्रोथमध्ये तुम्ही काय मोजता, तर फक्त आकडेवारी मोजता. पण डेव्हलपमेंटमध्ये काय मोजता, तर क्वालिटी मोजता. आता इथं पण सध्याला तीच समस्या येत आहे. पहा. ओके. लेखकांचं मत तेवढंच आहे, चतकोरावरचं सुख जे आहे त्यांचं नेमकं कारणच ते आहे. ते थोडंसं टीकास्त्र बोलत आहेत, कारण आकडेवारी तर तुम्ही मोठी केलेली आहे पण डेव्हलपमेंटचं काय, असं त्यांचं एक कटाक्ष आहे. तर पहा, आकडेवारीनुसार जर तुम्ही पाहिलात तर USA मधील प्रत्येक नागरिकाचं वार्षिक दरडोई उत्पन्न जर तुम्ही पाठवलात किंवा पाहिलात तर त्यांचं पहा $89,000 एवढं प्रतिवर्षांचं त्यांचं काय दरडोई उत्पन्न आहे. त्याच्यानंतर चायनाचं किती आहे बरं, चायनाचं $14,000 प्रतिवर्ष त्यांचं दरडोई उत्पन्न आहे. त्यानंतर जर्मनीचं आहे पहा अगदीच $60,000 प्रतिवर्ष, अशा पद्धतीने दरडोई उत्पन्न आहे नागरिकांचं, प्रत्येक नागरिकाचं. त्यानंतर जर तुम्ही इंडियाचं जर पाहिलात तर अगदीच कमी आहे, जे की आहे पहा $2,700 प्रति इयर. आणि जापानचं आहे आपल्यापेक्षा जास्त $40,000 प्रति इयर. ओके. आता पहा इथं के येणार नाही कारण आपण ऑलरेडी 0 डबल घेतलेले आहेत, त्यामुळे $2,700 प्रति इयर अशा पद्धतीने भारताचं दरडोई उत्पन्न आहे. डेव्हलपमेंटच्या बेसिसवर एकंदरीत आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं. मग आता जे टीकास्त्र लोकसत्तामध्ये आलेलं आहे त्या बेसिसवर जर तुम्ही पाहिलात ना, किंवा आपलं भारतीय संविधान पण आपल्याला काय म्हणतं, जे DPSPs आहेत पहा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, या DPSPमध्ये पण आपल्याकडे काय म्हटलेलं आहे की एक संपत्ती जी आहे तिचं समान वितरण व्हायला पाहिजे, एकाच व्यक्तीकडे जास्त संपत्ती असायला पाहिजे नाही, असं आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सांगतात. बरोबर आहे. पण आपल्या भारत देशामध्ये स्थिती सध्याला तशाच पद्धतीची होत आहे. पहा $2,700 जरी इथं आपले दरडोई उत्पन्न जरी असलं तरी
जे 10% किंवा 5% जे व्यक्ती आहेत त्यांचं जे उत्पन्न आहे ना ते अतिशय जास्त आहे व 95% जे उर्वरित समाज आहे किंवा जे 95% जी जनता आहे त्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे. मग याच कारणानिमित्त पहा, ग्रोथवरून जी आपली इकॉनॉमी वाढलेली आहे ना ती खूप चुकीची आहे असं टीकाकारांचं वगैरे इथं म्हणणं आहे, किंवा म्हणजे जे तज्ज्ञ आहेत त्यांचं तिथं बेसिकली म्हणणं आहे. प्रत्येक वेळेला आपण टीकाकार असं म्हणू शकत नाही. पहा, तर जे तज्ज्ञ आहेत त्यांचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे की बा फक्त आपण ग्रोथवरून फक्त तुम्ही जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरून तुम्ही दाखवू नकात ना, कारण पहा फक्त 5% जी जनता आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे व तो पैसा आणखीन येणारच आहे. ओके, आता अगदीच जर तुम्ही पहा ना, आपण एखादी क्लासरूम घेऊयात. ओके, उदाहरणास्वरूपात जर समजून सांगायचं म्हटलं ना तुम्हाला, तर एखादी क्लासरूम आहे. पहा, उदाहरणार्थ 100 विद्यार्थ्यांचं क्लास आहे. ओके, या क्लासमध्ये 90 विद्यार्थ्यांचं वजन पहा अगदीच 5 किलोग्राम आहे. आता अगदी असं तर असणार नाही, परंतु आपल्याला लवकर समजावं या नात्याने मी घेतलेलं आहे. आता 90 गुणिले 5 तुम्ही करू शकता, 450 किलोग्राम हे टोटल वजन असणार आहे यांचं. बाकी जे उर्वरित 10 विद्यार्थी आहेत ना त्यांचं प्रत्येकी पहा 100 किलोग्राम वजन आहे. प्रत्येकी 100 किलोग्राम त्यांचं वजन आहे. म्हणजे 10 बरोबर म्हटल्यानंतर किती पहा, 1000 किलोग्राम. ओके, अशा पद्धतीने म्हणजे इथं मेजॉरिटी कुणाकडे आहे, मग अगदीच जे 10 विद्यार्थी आहेत ना त्यांच्याकडेच आहे. अगदी तसंच झालेलं आहे. पहा, इथं संपत्तीचं समान किंवा वजनाचं समान वितरण झालेलं आहे का, तर बिलकुल नाही. ओके, मग याच कारणानिमित्त आता जर तुम्ही ॲव्हरेज काढलात किंवा आता पहा या दोघांची जर बेरीज केलात, 450 प्लस 1000 या दोघांची जर बेरीज केलात तर आपल्याला किती मिळेल, तर 1450 किलोग्राम एवढं वजन आहे या क्लासमधील विद्यार्थ्यांचं. 1450 किलोग्राम वजन आहे असं आपल्याला डायरेक्टली आकडेवारी मिळते. पण प्रत्येक विद्यार्थ्यांची आकडेवारी तुम्हाला प्राप्त झाली का, तर बिलकुल नाही. प्रत्येक विद्यार्थी इथं 5 किलोग्रामचा आहे हे तुम्हाला समजले का, तर बिलकुल नाही. मग हीच सध्याला समस्या आहे आकडेवारीनुसार, किंवा फक्त तुम्ही ग्रोथला जर टार्गेट केलात तर अगदीच पहा आपण नक्कीच चायनाला किंवा जर्मनीला तर लगेच काही दिवसांमध्ये जर्मनीला पण आपण मागा टाकू, कारण आपल्याकडील जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची आपण संपत्ती तशा पद्धतीने वाढेल. परंतु जे सर्वसामान्य गरीब जनतेचं काय, किंवा हे डेव्हलपमेंटचं काय करणार आहात तुम्ही. एकीकडे 27 आहे, आता आपण जापानला मागे टाकलेलं आहे, पण जापानच्या प्रत्येकी व्यक्तीचं दरडोई उत्पन्न किती होतं, 40,000 होतं. व आता हे जे काढत आहोत ना आपण ते पण सरासरीच्या बेसिसवर काढलेले आहेत. आता अगदी इथं जर सरासरी काढायची म्हटली तर आपल्या क्लासमध्ये विद्यार्थी किती होते, तर अगदीच 100 विद्यार्थी होते. बरोबर आहे. मग आपण जर या 1450ला जर 100ने जर भागलं, कारण आकडेवारी किती आहे, ॲव्हरेजचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर पहा आता अगदीच इथे आकडेवारी आपल्याला थोडीशी सगळ्यांना समान पद्धतीने इथं वाटून मिळते, परंतु प्रत्यक्षामध्ये अशी आकडेवारी असणार आहे का, तर बिलकुल नाही. मग सध्याला हीच प्रॉब्लेम आहे. पहा, आपल्या देशामध्ये फक्त आपण जर ग्रोथला टार्गेट केलेलो असो तर प्रत्यक्षामध्ये गरीब किती जनता आहे ही आपल्याला समजणार नाही. असंच बेसिकली तज्ज्ञांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त खुश होऊ नकात की आपली भारतीय अर्थव्यवस्था ही चौथी झाली असं म्हणून चालणार नाही. तर आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम कुठे कुठे आहेत याकडे पण तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, एकीकडे आपण अगदीच पहा ग्रोथमध्ये पुढे गेलेलो पण डेव्हलपमेंटमध्ये आपण खूप मागे आहोत हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. व त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे एम्प्लॉयमेंट्स वगैरे आहेत त्याला वाढवणं खूप गरजेचं आहे असं जे तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. व त्याच दिवशी पहा कालच आणखीन एक बॅड न्यूज पण मिळाली. मी पहिल्यांदा म्हटलं ना तुम्हाला गुड न्यूज आपल्याला प्राप्त झाली, लगेच बॅड न्यूज पण प्राप्त झाली आपल्याला की आपल्या देशामध्ये जे पर्यटक येतात त्या पर्यटकांची आकडेवारी आता सध्याला घटत आहे. ओके, लास्ट इयरला जे पर्यटक आलेले आहेत त्यामध्ये 12% तिथं घट झालेली आहे. मग याचा परिणाम काय झाला, तर अगदीच पहा तुम्ही याच्यापूर्वी पण ज्यावेळेस मी लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की डॉलर आणि रुपया यांचं नातेसंबंध कसा आहे, किंवा एकच मिनिट याला क्लीन करतो मी. तर एकीकडे डॉलर जर वाढत असेल किंवा रुपयाची किंमत तिथं का घसरत आहे याचं जर सिद्धांत सांगायचं म्हटलं तर मी मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत अगदी तुम्हाला सांगत असतो. पहा, तर अगदी पहा $1 = आज सध्याला किती रुपये, 91 रुपये लागत आहेत. व हे असं का झालेलं आहे, तर पहा डॉलरची मागणी वाढत आहे व डॉलरची मागणी वाढत आहे. कोणाची, डॉलरची मागणी वाढत आहे व पुरवठा कमी आहे. हा पुरवठा कमी कशामुळे झाला, किंवा पुरवठा कुठून होतो पहा, तर अगदीच जे विदेशी पर्यटक येतात पहा ते आपल्यासोबत काय घेऊन येतात, तर डॉलर घेऊन येतात. बरोबर आहे. मग पूर्वी काय व्हायचं, तर विदेशी पर्यटक आपल्याकडे आल्यानंतर त्यांनी डॉलर आपल्याला द्यायचे, म्हणजे पुरवठ्याला एक थोडा तरी हातभार लागायचा ना. म्हणजे 10 नाही परंतु $1 तरी तिथं डॉलरचा यायचा ना. म्हणजे $10 नाही परंतु $1 तरी अगदीच पहा विदेशी पर्यटक घेऊन यायचे ना. मग या कारणानिमित्त जी इकॉनॉमी होती त्याला पर्यटक
जे विदेशी पर्यटक आहेत ना ते थोडंसं आपल्याला मदत करू शकतात. यासोबतच पहा आणखीन एक इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये पण तुम्ही शिकता सॉफ्ट पॉवर म्हणून पण भारत उदयास येऊ शकतो. कारण जे विदेशी पर्यटक आहेत ना ते भारतामध्ये आल्यानंतर पहा थोडे दिवस भारतात राहू शकतात. त्याच्यानंतर भारतामध्ये आणखीन काय एक्सप्लोर करण्यासाठी सारखं आहे हे थोडंसं ते पाहत असतात. मग यामुळे काय होतं पहा भारत आणि ज्या देशाचे जे ज्या देशातून ते पर्यटक आले आहेत ना त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होते व त्यांना वाटतं की नाही भारत पण आपला चांगला मित्र आहे, तो पण अगदी चांगल्या पद्धतीने तिथे विकास वगैरे करत आहे. अशा पद्धतीने ते सॉफ्ट पॉवर डेव्हलप होते. अन्यथा होतं काय की जर आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करू किंवा ते जर भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्यासोबत जर थोडीशी इजा वगैरे पोहोचली गेली तर ते त्यांच्या मायदेशामध्ये जाऊन ते काय सांगतात की बा तू भारताचं ट्रिप प्लॅन नकोस करू, तू दुसऱ्या देशात जा, परंतु भारतामध्ये तू नकोस जाऊ. आता अगदीच पहा थोडंसं हे अवघड ठरेल, परंतु तुम्ही पहा गोव्याबद्दलची निगेटिव्ह इमेज तयार झाली व अगदी त्याच प्लॅनमध्ये तुम्ही आता सध्याला फॉरेन अगदीच जाऊन येऊ शकता. म्हणजे तुम्ही जर मेक माय ट्रिपला वगैरे एक्सप्लोर केला तर गोव्याचे जे प्लॅन होते पूर्वी ते अगदी तुम्ही विदेशामध्ये पण जाऊन येऊ शकता. मग आता मी विचार काय करेन की बा गोवा निगेटिव्ह न्यूज त्याबद्दल जर आली तर आपण तिकडे जात नाही, तर आपण दुसऱ्या देशामध्ये वगैरे जाण्याचा प्रयत्न करतो. मग ती सध्याला पण हेच स्थिती होत आहे. भारताबद्दलची जी निगेटिव्ह इमेज वगैरे पुढे जात आहे किंवा आपले जे भारतीय इंडियन डायस्पोरा जे दुसऱ्या देशामध्ये गेलेला आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने तिथे वास्तव्यास आहेत, परंतु पहा तिथे पण गेल्यानंतर जे भारतीय टुरिस्ट आहेत ते काय करत आहेत तेथील पर्यटकांना वगैरे हानी पोहोचवत वगैरे आहेत. म्हणजे तेथील जनतेला वगैरे थोडीशी हानी पोहोचवण्याचं काम करत वगैरे आहेत. या कारणानिमित्त इंडियन डायस्पोरा जो आहे आपला भारताचा त्याला पण तिथे इजा प्राप्त होत आहे. मग ह्या सर्व कारणांमधून काय होत आहे पहा जी सॉफ्ट पॉवरची जी इमेज आहे ना ती थोडंसं डॅमेज होत आहे भारत देशासंदर्भात. मग जे विदेशी पर्यटक भारतामध्ये पूर्वी यायचे त्याचा रोख इथं काय झालेला आहे कमी होत आहे. ओके, मग हे आपल्याला थोडंसं समजणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं डॉलरला पूर्वी बळप्राप्ती व्हायची, रुपयाला तिथं बळप्राप्ती व्हायची जी की आता थोडंसं डॅमेज होत आहे. मग लवकरात लवकर आपल्याला पावलं उचलणं गरजेचे आहेत पहा. मग अगदी यासाठीच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बा तुम्ही खुश होऊ नका. चौथी अर्थव्यवस्था आली तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे ही. तुम्ही जर्मनीला पण तिसरी अर्थव्यवस्था पण आपण काही दिवसांत होऊ, पण ही खुश होण्यासारखी गोष्ट नाही आहे. तर खुश काय करणं गरजेचं आहे आपला तर डेव्हलपमेंटबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे, सॉफ्ट पॉवरबद्दल विचार करणं गरजेचं आहे. जे विदेशी पर्यटक आता भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये वगैरे जात आहेत ना त्यांना परत एकदा आपल्या देशामध्ये आणायचं आहे. आता अगदीच देवेंद्र फडणवीस 19 तारखेला आपले काय जाणार आहेत दावोस येथे जाणार आहेत. मग तिथे गेल्यानंतर FDI साठी गुंतवणूकदार भेटेल का हा पण तिथं बेसिकली प्रश्न आहे. ओके, मग ह्यासाठीच पहा आपल्याला काय करावं लागेल तर त्यांना पर्यटकांना त्यानंतर जे गुंतवणूकदार आहेत त्यांना आपल्या देशामध्ये आकर्षित करण्यासाठी विकासाकडे थोडंसं चालना द्यावी लागेल. ओके, मग हेच इथं बेसिकली विकासाबद्दलचं हे आर्टिकल आलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमधला फरक काय आहे व ग्रोथनुसार आपण काय झालेलो आहोत चौथी अर्थव्यवस्था झालेलो आहोत हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पण UPSC ॲस्पिरंट या नात्याने तुम्हाला काय गरजेचं आहे तर डेव्हलपमेंटबद्दल पण चर्चा थोडीशी होणं गरजेचं या नात्याने आय होप हा आर्टिकल अगदीच योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा अरविंद सुब्रमण्यम यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. यांच्याबद्दल आपण मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केलेलीच होती. आता हा आर्टिकल पण बेस्ट आहे पहा, म्हणजे पहिल्यांदा यांनी सुरुवात चांगली केलेली आहे, पण ज्यावेळेस तुम्ही डीपमध्ये जाताना यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे हा आर्टिकल शक्य झाला तर तुम्ही वाचून घेऊ शकता, अन्यथा काहीही गरजेचं नाही. UPSC मेन्सला अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकत नाही पहा. ओके, मी म्हटलं ना याच्यापूर्वी पहा जेव्हा सल्लागार होते त्यावेळेस त्यांनी अगदीच ज्या पद्धतीने टीका वगैरे केली नाही ती आता सध्याला टीका करत आहेत व आपल्याला ती गरजेची नाही आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. पण यांनी एक शब्द बोलून गेलेत पहा, विकसनशील देशांची पाश्चात्य जीवनमानाच्या दर्जाकडे काही काळ वेगाने झालेली वाटचाल गेल्या दशकात थांबली आहे. जे जागतिकीकरण 20व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षापासून ते 2008 पर्यंत अमाप लाभदायी ठरत होते त्यातच आता उलतापालत होऊ लागल्यामुळे विकसनशील देशांतील वाढ जी आहे ती मंदावत होत्या किंवा मंदावेल असं त्यांचं इथं बेसिकली मत आहे. आता पहा याबद्दल जर तुम्ही पाहिलात तर आपण याला सिद्ध करू शकणार नाही किंवा जे रिसर्चर्स आहेत त्यांच्यासाठी गरजेचं आहे हे, पण आम्हाला जनरल स्टडीजचा पेपर देण्यासाठी हे तेवढंसं गरजेचं नाही आहे. ओके, त्यामुळे हा आर्टिकल स्किप केला तरी चालेल, यामध्ये जास्त काही डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. ओके, व याच्यापूर्वी पण आपण चर्चा केलेली आहे सरांबद्दल, त्यामुळे स्किप करू शकता. त्याच्यानंतर संघराज्य पद्धतीत पळवाटांचा घोडा. आता पहा सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांनी काही प्रश्नांची विचारणा केली होती की प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नर ऑफ स्टेट यांच्याकडे बिलवरती कन्सेशन देण्यासाठी काही टाईम लिमिट आहे का तिथे. तर सुप्रीम कोर्टाने जे 5 जजेसची बेंच बसली होती त्यांनी काय म्हटलं की नाही, तुमच्यावरती तसं काहीही कॉन्स्टिट्युशनल बंधन नाही. ओके, इथंच हा वाद संपतो पहा. आता परत एकदा तमिळनाडू गव्हर्नमेंटनी जर
गव्हर्नर ऑफ तमिळनाडू यांच्या विरोधात परत एकदा जर केस केली त्यावेळेस कदाचित सुप्रीम कोर्टाचा फैसला 7 जजेसच्या बेंचने बदलू शकतो. पण तोपर्यंत आपल्याला काय करणं गरजेचं आहे, जे काही आहे तेच सत्य मानून बसायचं आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, सध्याला 5 जजेसनी निकाल दिलेला आहे. तो निकाल काय आहे तर अगदीच गव्हर्नर आणि राष्ट्रपती या दोघांवरती देखील विधेयकाला अनुमती देण्यासाठी तिथे काही वेळेची मर्यादा नाही आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. डन. पुढे चला. भारत आता पाणबुडीतूनही अण्वस्त्रे डागण्यास सज्ज. आता यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, टेलिग्राम चॅनलवरती मी जी इमेज दिलेली आहे ना ती थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता पहा, आपण काय केलेलं आहे, याच्यापूर्वी आपण जमिनीवरून जमिनीवर आपण क्षेपणास्त्र किंवा जे मिसाईल आहे त्याद्वारे शत्रूला वगैरे आपण टार्गेट करत होतो जमिनीवरून जमिनीसाठी. मग त्यामध्ये कोणते होते आपल्याकडे मिसाईल्स, तर अग्नी, पृथ्वी हे जे आहेत ना ते जमिनीवरून जमिनीवर यासाठी होते. मग यांची रेंज जर तुम्ही पाहिलात ना तर अगदीच आंतरखंडीय आहेत हे, व जवळपास 8,000 किलोमीटर यांची रेंज दिलेली आहे. बरोबर. मग आता यामध्येच पहा, आपण सबमरीनला पण ॲड केलेलं आहे. सबमरीनमध्ये पण आपण मिसाईल्स बसवलेले आहेत. व यामध्येच जर तुम्ही K5 जर मिसाईल पाहिलेले असाल तर त्याची रेंज पहा जवळपास 5,000 किलोमीटर आहे. ओके, 5,000 किलोमीटर एवढी रेंज आपण त्यामध्ये ठेवलेली आहे. व बाकीचे पण आहेत पहा, क्रूज मिसाईल्स वगैरे आहेत. ओके, जी आकडेवारी आहे ना ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक इमेजमध्येच ते पाठवलेलं आहे. ते प्लीज तुम्ही एकदा इमेज पाहून घ्या. त्यानंतर हे जे K5 न्यूक्लिअर मिसाईल आहे ते आपण कुठून घेतलेलं आहे पहा, तर आपण सबमरीनवरती ते बसवलेलं आहे. व सबमरीन्स जे सध्याला नुकतेच आपल्या भारतीय नौदलामध्ये दाखल झालेले आहे त्यामधील पहा, भारताकडे अण्वस्त्र डागू शकतील अशा INS अरिहंत आणि INS अरिघात या 2 पाणबुड्या आहेत. याच वर्गातील INS अरिधमन ही 3री पाणबुडी येत्या वर्षात म्हणजे 2026 लवकरच प्राप्त होणार आहे. 2026 INS अरिघन ही एक पाणबुडी लक्षात घ्या. आता सध्याला आपल्याकडे 2 पाणबुड्या आहेत पहा, व त्यांची रेंज आहे 5,000. ओके, 5,000 किलोमीटरची एवढी रेंज आहे जास्त. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, INS अरिहंत आणि अरिघात. ओके, या 2 पाणबुड्या प्लीज लक्षात ठेवा, INS अरिहंत आणि अरिघात. UPSCला कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस CAPF या परीक्षांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज याकडे थोडंसं लक्षात द्या तुम्ही. डन. बाकी हा आर्टिकल तुमच्यासाठी गरजेचा नाही आहे. जी मी इमेज तुम्हाला टेलिग्रामवरती टाकलेली आहे ना ती पण एकदा तुम्ही प्लीज ऑब्झर्व करून घ्या की यांची रेंज किती आहे. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारले जातात मिसाईल्सवरती. डन. पुढे चला. बाकी पहा, आजच्या लोकसत्तामध्ये अन्य बातमी गरजेची नाही आहे, स्किप केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतो. त्यानंतर येतं आजचं द हिंदूमध्ये पण फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट आहे पहा, वोडाफोन आयडिया गेट्स रिलीफ ऑन AGR ड्यूज. पहा, 2031 ते 2041 या दरम्यान आता त्यांना काय 87,695 करोड फेडण्यासाठी त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. आता हे AGR ड्यूज काय आहे यासाठी तुम्हाला जावं लागेल 2016-17 व UPSCने यावरील 2 प्रश्न पण विचारलेले आहेत. आता हा टॉपिक कसा आहे, फेडेड टॉपिक आहे. ओके, फेडेड टॉपिक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही टॅक्सेशन शिकताना त्यामध्ये तुम्हाला एक केस स्टडी येते. ओके, एक केन्स एनर्जी प्रोजेक्ट म्हणून होतं त्यांची एक, आणि VIची एक वोडाफोन. ओके, पूर्वी आयडिया नव्हतं. मग वोडाफोन आणि केन्स जी एनर्जीची जी ही होती कंपनी होती त्या दोघांची एक केस स्टडी आहे, ती शिकावी लागेल. जर शक्य झालं तर मी स्वतः घेईन, परंतु टॅक्सेशनमध्ये तुम्हाला हे सर शिकवतीलच. त्यामुळे निश्चिंत राहा, हे तुमच्या सिलेबसचा भाग आहे, ते नक्कीच तिथून तुम्ही शिकून घेणार आहात. पण बेस्ट न्यूज ही आहे, कारण पहा, वोडाफोन आयडिया सध्याला खूप डबघाईला जात होते व त्यांच्याकडे पर्याय नव्हता, म्हणजे कंपनीज शटडाऊन झाली असते. मग त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी काय केलं आहे पहा, AGRचे जे ड्यूज राहिलेलं आहे त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे की बाबा तुम्ही आता 2031 पण फेडू शकता हे. आणि 2040 ते 41 दरम्यान पण, म्हणजे काही पार्टमध्ये 2030-31 आणि काही पार्ट 2040-41 त्यांना हे करायचं आहे. आणि आता प्रॉब्लेम काय होईल पहा, जसं इंडिगोमध्ये फक्त मोनोपॉली होऊन बसली तसं अगदी VIला तुम्ही क्रंच डाऊन करता व BSNL तर ऑलरेडी म्हणजे त्यांची स्थिती तुम्हाला माहिती आहे. व जिओ आणि एअरटेल 2च कंपनी तिथे राहिली असते. मग त्यांना कोणी कॉम्पिटिटरच राहिला नसता. यासाठीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे बेस्ट पाऊल उचललेलं आहे. ओके, तर हे पण पाऊल अगदीच स्वागतार्ह आहे. त्यानंतर झिया पासेस यांच्याबद्दल आर्टिकल आज पण आलेलं नाही, स्किप करूयात. जर गरजेचं नसेल तर ठीक आहे, पण काळजी करू नका, उद्याच तुमचा पेपर नाही. ज्यावेळेस आपण बांगलादेशबद्दलचं जे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्यावेळेस शिकू ना, त्यावेळेस मी अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला ती कहाणी सांगणारच आहे. ओके, हा पण पॉईंट स्किप करू शकता. त्यानंतर आजचं द हिंदूमधील एडिटोरियल पेज. आता
एडिटोरियल पेजवरती पण जास्त महत्त्वाच्या बातम्या इथं आलेल्या नाही आहेत पहा, त्यामुळे हा आर्टिकल पण तुम्ही स्किप करू शकता. आता अगदी मी हा आर्टिकल वाचलेला आहे, परंतु यामध्ये पहा अगदी प्रत्येक गोष्टीला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं, असंच दिलेलं आहे. इस्रोची 2026मधील काय पॉलिसी असेल याबद्दल काहीच त्यांनी म्हटलेलं नाहीत. ओके, इस्रोची 2026मधील पॉलिसी जर आपल्याला माहिती असती तर ते कदाचित बेटर झालं असतं, पण या आर्टिकलमध्ये त्यांनी ते म्हटलेलं नाही आहे. तर आपला इतिहास कसा राहिलेला आहे याबद्दल चर्चा करण्यात आली आहे. प्लस त्यांनी काय म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा, की ज्यावेळेस आपण 2019मध्ये चंद्रयान 2 ज्यावेळेस आपलं फेल गेलेलं होतं, त्यावेळेस अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला हे दिलेलं होतं, म्हणजे सांत्वन वगैरे त्यांनी दिलेलं होतं. व लगेच 2023मध्ये आपण सक्सेस ज्यावेळेस झालो त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदीच त्यांचं शुभेच्छा किंवा स्वागत वगैरे तशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर लास्ट इयरला ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अंतराळात जाऊन आले, मग त्यानंतर पण वेलकम टू अमृतकाल अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत वगैरे केलेलं. मग याबद्दल चर्चा करण्यात आली, जी की स्पेसबद्दलचं जास्त नाही आहे, त्यामुळे हा आर्टिकल तुम्ही स्किप करू शकता, जे की आपलं ऑलरेडी माहिती असलेल्या त्या न्यूज आहेत. ओके, आदित्य L1 मिशनबद्दल वगैरे जर चर्चा आली असती तर मी नक्कीच घेतलं असतं, पण त्यामध्ये तसे सायंटिफिक वगैरे काही देणं नाही आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि इस्रोबद्दलचं नातं वगैरे तर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. इथं पण तेच दिलं आहे पहा, अमृतकाल. त्यानंतर वसुधैव कुटुंबकम याचा प्रत्यक्ष अनुभव आपण काय करत आहोत, तर अन्य राष्ट्रांची पण आपण सॅटेलाईट्स वगैरे लॉन्च करत आहोत याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. व सर्वांना माहिती आहे पहा, आपण काय केलं आहे, एक अमेरिकेचं सॅटेलाईट आता सध्याला नुकतंच लॉन्च केलेलं आहे. आय थिंक डिसेंबर 26 ना, हां त्या दिवशी आपण न्यूजपेपर तुम्ही ॲनालिसिस जर पाहिला असाल, आय थिंक डिसेंबर 26 किंवा डिसेंबर 24 आहे पहा, ती तारीख तुम्ही एकदा पाहून घ्या. बाहुबलीद्वारे आपण ते लॉन्च केलेलं होतं. याच कारणामुळे इस्रो स्वतःला वसुधैव कुटुंबकम म्हणत आहे पहा, की आपण फक्त आपलं पण विकास करत नाही तर संपूर्ण जगाचा पण इथं विकास बेसिकली करत आहोत. ही चांगलीच न्यूज आहे आपल्यासाठी. डन. पण इथं हे जे पॉईंट आहेत ना ते तुम्ही परीक्षेत लिहू शकत नाही, त्यामुळे स्किप करतोय. डन. नेक्स्ट आहे एन्शुअरिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ ऑल लाईव्स इज द सेम. एक आयरनी पहा आपल्या देशामध्ये, जर तुम्ही किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला ना, की आज देखील कायद्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे, ते कोणते कोणते कायदे असं जर तुम्हाला विचारण्यात आलं तर अगदीच पहा तुम्हाला काही कायद्यांची नावं माहिती असणं गरजेचे आहे. त्यामध्येच येतं मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988. आता हे तुम्ही बसमध्ये पण जाताना प्रवास करत असताना तिथं पण तुम्ही हे पहा मोटर वाहन नियम क्रमांक वगैरे तसं दिलेलं आहे. मग मोटर व्हेकल ॲक्ट 1988मधील सेक्शन 168 यानुसार कंपेन्सेशनबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. मग अपघातामध्ये निधन झालं किंवा जखमी झालं तर आपला मोटर व्हेकल ॲक्ट 1988नुसार कंपेन्सेशन मिळतं किंवा कंपेन्सेशन तिथे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. व यासाठी पहा सुप्रीम कोर्टाच्या काही केसेस पण इथं देण्यात आलेल्या आहेत. मग कंपेन्सेशनसाठी पहा सरला वर्मा वर्सेस DTC अँड लेटर नॅशनल इन्शुरन्स कंपनी वर्सेस प्रणय सेठी या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, की कंपेन्सेशन तुम्हाला कंपल्सरी द्यावंच लागेल. ओके, मोटर व्हेकल ॲक्ट 1988 सेक्शन 168नुसार व सुप्रीम कोर्टाची जी 2 जजमेंट आहेत त्यानुसार कंपेन्सेशन आपला तिथं द्यावंच लागतं. म्हणजे आता अगदी आपल्या हातून जर ॲक्सिडेंट झालेला असेल तर त्या दुसऱ्या ज्या व्यक्तीचा आपण ॲक्सिडेंट केला आहे त्याला किंवा त्याच्या फॅमिलीला तरी आपल्याला काय द्यावं लागेल पहा, कंपेन्सेशन द्यावं लागेल. पण हे कंपेन्सेशन कसं आहे तर यामध्ये समानता नाही. आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 14 आहे. आर्टिकल 14 काय म्हणतं, की कायद्यासमोर सगळेजण समान आहेत, बरोबर. त्यानंतर आर्टिकल 21 आपल्याकडे आहे. आर्टिकल 21 काय म्हणतं, लिव्ह विथ डिग्निटी. तुम्ही तुमचं जीवनमान अगदी तुमच्या परीने म्हणजे एक डिग्निटीने तुम्ही तुमची लाईफ जगा असं सांगतं आपल्याला, बरोबर आहे. पण 1988 आणि सुप्रीम कोर्टाचे जे 2 जजमेंट आहेत ना त्यानुसार काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, की जे कंपेन्सेशन तुम्ही देणार आहात ते तो जो दगावला आहे व्यक्ती अपघातामध्ये, व्यक्ती दगावला आहे ना तो काय करत होता, तो काय काम करायचं, त्यानंतर त्याचं सोशल स्टेटस काय होतं. जर तो पहा टीचर असेल किंवा जर तो डॉक्टर असेल तर त्याची रक्कम अगदीच त्याचं जे त्याचं ॲन्युअल इन्कम, त्याच्यानंतर त्याच्या फॅमिलीचे मेंबर्स त्यावरती किती डिपेंड होते हे सर्व कॅल्क्युलेट करून त्याच्या स्टॅटसवरून तुम्हाला काय कंपेन्सेशन तिथं देण्यात येतं 1988च्या मोटर व्हेकल ॲक्टनुसार. पण तिथं अगदीच जर बेरोजगार तरुण असेल तर काय, तर तिथे पहा अगदीच तसं काहीही नाही आहे. ओके, म्हणजे बेरोजगार जर तरुण असेल तर त्याचं पहा सोशल कॅपिटल काही नसणारच आहे तिथे बेसिकली. त्याची त्याचं ॲन्युअल इन्कम असणार आहे का, तर बिलकुल नाही. मग त्याला अगदीच 1-2 लाख वगैरे तशा पद्धतीने म्हणजे मिनिमम कंपेन्सेशन तिथं दिलं जाईल. व मिनिमम कंपेन्सेशनची पण डेफिनेशन आहे का, तिथं बिलकुल नाही. मिनिमम आणि मॅक्झिमम कंपेन्सेशनची इथं डेफिनेशन नाही आहे. मॅक्झिमम जर म्हटलं तर तिथं बेसिकली अनलिमिटेडच कंपेन्सेशन आहे. पण
जर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर किंवा जे टीचर असतील त्यांची लाईफ आणि एका बेरोजगार तरुणाची किंवा अगदीच म्हणजे बाजूला फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीची जर लाईफ पाहिलात तर तिथे त्यामध्ये काहीही साम्यता नाही आहे. मग भारतीय संविधानामधील तुम्ही आठवू शकता आर्टिकल 14 काय म्हणतं, समानता. मग या कायद्यापुढे समानता आहे का, तर बिलकुल नाही. मग यासाठीच पहा, सध्याला ना या कायद्याला बदलणं काळाची गरज आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचं मत येईल की त्या व्यक्तीने मेहनत केलेली आहे त्यामुळेच तो टीचर बनलेला आहे किंवा त्यामुळेच तो डॉक्टर बनलेला आहे. मग तो स्वतःला म्हणजे काय म्हणू शकता की तुम्ही सिद्ध केलेला आल्यानंतरच तो मेहनतीने तिथपर्यंत पोहोचलेला आहे. मग त्याची फॅमिली त्याच्यावर डिपेंड असेल किंवा त्याची फॅमिलीचं त्याचं जे ॲन्युअल इन्कम आहे ते अगदी बरोबर आहे, मग त्यानुसार कम्पेन्सेशन देणं गरजेचं आहे. पण जो बेरोजगार व्यक्ती आहे त्याने काही कामच केलं नाही आयुष्यामध्ये, त्यामुळे त्याचं कम्पेन्सेशन अगदी मिनिमम असणं गरजेचंच आहे असं तुम्ही तिथं बेसिकली म्हणू शकता. पण पहा, या दोघांमध्ये डिफरन्स करता येणार नाही आपल्याला. का करता येणार नाही? कारण जो डॉक्टर आहे तो पण चांगल्या पद्धतीने लिव्ह विथ डिग्निटी आर्टिकल 21 लक्षात येते ना, म्हणजे तो पण तो त्याच्या स्टेटसनुसार जगण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तो पण आर्टिकल 21चा परिपूर्ण एन्जॉय करत आहे. व अगदी जो बेरोजगार तरुण आहे ना तो पण आर्टिकल 21चा डिग्निटीनुसार त्याची लाईफ जगत आहे. तो काही जाऊन त्यांना म्हणजे हे करत आहे का, मी पूर्णच हे झालेलं आहे, माझ्याजवळ काहीच नाही म्हणून असं निराशा झालेला आहे का, तर बिलकुल नाही. तो पण लाईफ विथ डिग्निटी जगत होता. ओके, आर्टिकल 21 त्याला पण जीवन जगण्याचा तिथं अधिकार होता. ओके, मग ह्या दोघांना जर तुम्ही ॲनालिसिस केलात तर आपल्याला काय लक्षात येतं, तर की हे दोन्ही आर्टिकल तिथं व्हायोलेट होत आहेत. व तुम्हाला सर्वांना माहिती असेल फंडामेंटल राईट जर तुम्हाला व्हायोलेट झालेले असतील तर तुम्ही डायरेक्टली कुठे जाऊ शकता, आर्टिकल 226 नुसार हायकोर्ट आणि आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट. ओके, जे की रिट याचिका संदर्भात आहेत ते तुम्हाला आय होप समजलेलेच असतील. आता कोणते कोणते रिट्स वगैरे आहेत ते पॉलिटिकल लेक्चर्समध्ये तुम्ही शिकू शकता, पण सध्याला इथे व्हॉक आहे हे. त्यानंतर आता पहा, हे झालं मोटर व्हेकलबद्दल. यासोबतच आणखीन एक ॲडिशनमध्ये पॉईंट पहा, फक्त हे झालं मोटर व्हेकल ॲक्ट. ओके, पण जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर 1989चं एक रेल्वेचा कायदा आहे पहा. या कायद्यानुसार काय सांगण्यात आलेलं आहे, जर रेल्वे अपघातामध्ये निधन झालं असेल किंवा तो जखमी झालेला असेल व्यक्ती तर त्याला काय द्यावं लागेल पहा, 8 लाख रुपयाची तिथं मदत रेल्वेला द्यावीच लागेल. तिथे त्यांनी बेसिक तिथे नमूद केलेलं आहे किंवा मिनिमम तुम्हाला 8 लाख रुपयाची मदत करणं बंधनकारक आहे. त्यानंतर तुम्ही एरोप्लेनचा प्रवास पाहता, एरोप्लेनच्या पण प्रवासामध्ये त्यांनी काय केलं आहे, प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्यांनी काय तिथं समान कम्पेन्सेशन देण्याचं सांगितलेलं आहे. आता सर्वांना माहिती असेल, लास्ट इयरला आपल्याला माहिती आहे जून महिन्यामध्ये एअर इंडियाचं प्लेन अपघातग्रस्त झालं, बरोबर आहे. मग त्या अपघातग्रस्त विमानामध्ये पहा, अगदीच गुजरातचे माजी मुख्यमंत्री पण होते व सर्वसामान्य जनता पण त्या प्लेनमध्ये होती, बरोबर आहे. मग त्या दोघांना कम्पेन्सेशन कमी जास्ती मिळालेलं आहे का, तर बिलकुल नाही. सर्वांना तिथं समान कम्पेन्सेशन देण्यात आलं. पण जर तुम्ही तेच मोटर व्हेकल ॲक्टमध्ये पाहता तर काय होतं, तर मोटर व्हेकल ॲक्टमध्ये तुम्ही जर डॉक्टर, इंजिनियर किंवा टीचर जर असाल तर तुम्हाला जास्त पैसे देतील, व तुम्ही जर अगदीच बेरोजगार असाल तर तुम्हाला पैसेच मिळणार नाहीत किंवा अगदी मिळाले तर म्हणजे छाटपूट रक्कम वगैरे तर मिळेल, अशा पद्धतीची तरतूद आहे, जे की अगदीच अतिशय चुकीची आहे. ज्यामुळे आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 हे व्हायोलेट होत आहेत. यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, मोटर व्हेकल ॲक्टमध्ये अमेंडमेंट आणणं गरजेचं आहे. आय होप हे दोन्ही पॉईंट तुम्हाला आता क्लिअर झाले असतील. इंटरव्ह्यूमध्ये जर प्रश्न विचारला की आहेत का असे कानून जिथे आपल्याला सध्याला चेंज करायची गरज आहे, तर यस, मोटर व्हेकल ॲक्टमध्ये आपण चेंज करू शकतो. ओके, आय होप हा पण आर्टिकल आता तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल म्हणजे पहा, दुसऱ्या अन्य बातम्या गरजेच्या दिसत नाहीत द हिंदूमध्ये. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.